औरंगजेब सांगाई संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेब दक्षिणेत आला आणि त्यांनी दक्षिणेतली सगळी आपली मराठ्यांचे किल्ले म्हणा किंवा या सगळ्यावर आघात सुरू केले. संभाजी महाराजांना त्रास द्यायला सुरू केला, पण त्याला मराठी पुरून उराले, संभाजी महाराज पुरून उराले. कर्मधर्म संयोगानं मात्र अशा काही गोष्टी विचित्र होत गेल्या की या किल्ल्याला औरंगजेबाचा झुल्फिकार खान हा त्याचा किताब आहे, पण त्यांनी याला वेढा दिला आणि वेढ्यात आता राजकुटुंब संभाजी महाराज खाली होते, बाहेर होते किल्ल्याच्या, आणि ते पकडले गेले. मुकर्रब खानाने त्याला पकडलं संगमेश्वरात आणि ते पुढचा विषय वेगळा. पण त्या काळात रायगडावर असणारं राजकुटुंब म्हणजे संभाजी महाराजांच्या मंडळी, मुलगा आणि धाकटे भाऊ राजाराम महाराज आणि त्यांचा कुटुंब कबिला, म्हणजे त्यांची बायको, त्यांची मुलं, हे सगळे राजकुटुंब होतं. अष्टप्रधानातले काही प्रधानही होते. तर सगळा विचार करून सईबाई साहेबांनी एक निर्णय केला. राजकुटुंब एकाच ठिकाणी असताना काही आपत्काल घडला आणि सगळे पकडले गेले तर सगळे मारले जातील, त्यामुळे इथं राहणं योग्य नाही याचा विचार करून राजाराम महाराजांना त्यांनी इथून बाहेर पाठवून दिले. ते बाहेर पाठवून देताना मुख्य दरवाजानं जाणं अवघड आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून तर राजाराम महाराजांना ज्या दारानं खाली सोडलं ते दार म्हणजे वाघ दरवाजा आहे. वाघ दरवाजाला जर आपण गेलो तर तिथं ते लक्षात येतं. तिथून खाली पाळणा लावून त्यांना सोडलं. म्हणजे आज आम्ही रोपवे म्हणतो, पाळण्याने येतो ना, ती कल्पना त्यावेळेस त्यांनी अंमलात आणलेली आहे. राजाराम महाराजांसाठी तिथं दगडामध्ये खोबणी करून त्याच्यात आपण रहाट असतो ना विहिरीवर, त्याला ते हे लावलेले असतात, माचाड करतात ना, तसं माचाडाच्या खुणा तिथे दिसतात, ते लावलं आणि राजाराम महाराजांना पाळण्यात बसवून खाली सोडलं. पण पहिल्यांदा त्यांना नाही, आधी दुसरे लोक सोडले ट्रायलसारखं. ते खाली उतरल्यावर पाळणावर घेतला आणि राजाराम महाराजांना खाली सोडलं. आणि राजाराम महाराज इथून मग प्रतापगडावरून पन्हाळ्यावर कोल्हापूर, पन्हाळा, तिथंही त्यांच्या पाठलाग सारखा व्हायला लागला. आणि ते तिथून हळूहळू करत दक्षिणेत जिंजी, आपल्या तिरुपतीच्या अजून थोडं खाली, तिथं जिंजी म्हणून शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला किल्ला होता, ते जिंकला होता, म्हणजे तिथपर्यंत राज्य होतं. तिथं जाऊन राजाराम महाराज राहिले. पण औरंगजेबाच्या फौजात तिथपर्यंत त्यांचा पाठलाग केला आणि जिंजीत 6 वर्ष राजाराम महाराज किल्ल्याच्या कैदेत राहिले आणि तिथं त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. पुन्हा राजाराम महाराज देशावर आले. काल मी प्रतापगडापाशी काही गोष्टी सांगत होतो, तुमचं चित्त नव्हतं म्हणून मी काही बोललो नाही. राजाराम महाराज कसे होते, त्यांनी जेव्हा प्रतापगडला देवीला दर्शन वर केलं आणि खाली पारच्या राम वरदायिनीचं दर्शन करून बाहेर पडले, तेव्हा त्यांनी काही नवस बोलले. ते नवस लक्षात ठेवले पाहिजे, स्मरणात ठेवण्यासारखे आहे. एक गोष्ट आहे ती विशेष आहे. नवस बोलला, जर मी पुन्हा परत आलो तर नवचंडी करेन. चंडी याग असतो का नाही, तो नवचंडी करेन. जर पुन्हा रायगड प्राप्त झाला तर शतचंडी करेन. अरे बापरे. आणि आमच्या मराठ्यांची सत्ता दिल्लीवर बसली तर सहस्त्रचंडी करेन. म्हणजे आमची जिद्द काय आहे, महत्वाकांक्षा काय आहे, दिल्लीवर बसून राज्य करायचं. हे सगळं राज्य हिंदवी स्वराज्य म्हणून हिंदूंचं राज्य निर्माण करायचं ही राजाराम महाराजांची जिद्द आहे. आणि त्यांनी ती जिद्द शिवाजी महाराजांकडून घेतली आहे. नवचंडी केला असेल, त्यांनी राज्य प्राप्त झालं. राजाराम महाराज आहे ते मिळालं नाही, पुन्हा ते आले. पण राजाराम महाराजांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करणं हे आपलं काम आहे. आणि आम्ही नादान लोकांसारखं, ज्याला संभाजीराव भिडे गुरुजी म्हणतात, काय गांडू गोत्राचे लोक, त्याच्यासारखं आम्ही गप्पा मारतो, टिंगली करतो, टावाळ्या करतो, एकमेकाच्या मागं लागतो, त्रास देतो. इथं येतो, माणिकचंद खातो, गुटखा खातो, तंबाखू खातो. हे करायचं असेल तर येऊ नका. मगाशी अनेकांनी सांगितलं, आता निलेश्वर तेच बोलला, तळमळीनं बोलला. तो 25 वर्ष झाली माझ्याबरोबर आहे. वैभव सुमारे 30 वर्ष झाली रायगडावर येतो, 92 सालापासून येतोय. लक्षात ठेवा, सगळ्याची तळमळ, जास्तीत जास्त लोकांनी इथे येऊन उत्साह घेतला पाहिजे, ऊर्जा उत्पन्न केली पाहिजे. उगाच इथे यायचं नाही आहे, उगाच गप्पा मारायचं नाही. उगा मी वाघ दरवाजाला गेलो, मी हिरकणीला गेलो ऐकलं काय, हिरकणीला गेलो बघितलं काय, वाघ दरवाजाला गेलो ऐकलं काय, वाघ दरवाजा उतरायचा कसा बघितला काय. आम्ही मगाशी थांबलो होतो. आम्ही अच्युत काका आहेत काय ते आत्ता, श्रीप्रसाद कुठं आहे, बरोबर. आम्ही मगाशी तिथं थांबलो, गप्पा मारल्या, बोललो. ते जे सरबत विकणारा माणूस होता ना, वसंत अवकीरकर, त्याचं शेत या वाघ दरवाजाच्या खाली असणाऱ्या गावात आहे. तो या वाघ दरवाजाने खाली जात होता, शेती करायला, संध्याकाळी परत मुक्कामाला वर येत होता. आमच्यात आहे का अशी धमक कोणाच्यात, वाघ दरवाजाने खाली उतरतो म्हणायची? आमचे पाय वाघ दरवाजाच्या रस्त्याला जायला लागलो की लटपट करते, आमचं छाती धडधड करायला लागते आणि मग अवसान गळतं. छातीच्या आधी मनाचाच निकाल लागतो. आपण मरतोय काय, आपल्याला काही होत नाही, हे ना काही होत नसतं. तुम्ही तरुण आहात, काय होतं, काही होत नाही. थोडी कळ सोसा,
मग जगाची कळ तुम्ही निर्धारण करा. कळच सोसायला तयार नाही तुम्ही. असं आता दुसऱ्या भाषेत सांगतो. परमपूज्य भालजी पेंढारकरांनी त्याबद्दल वाक्य बोललेलं आहे. असं साधं जीवन जगणं म्हणजे मोरीत आळ्या किड्यासारखं जीवन आहे. त्याच्यापेक्षा वेगळं जीवन जगायचं असेल तर नागासारखा फणा काढून उभारलं पाहिजे. मग जग तुमचं भीती, नुसतं नाग आहे म्हणलं की भेटतात, कोण जवळ येत नसतं. असं जीवन जगायचं असेल तर आदर्श घ्यायला शिवाजी महाराजांचा मग इथे यायचं. पाळण्यातून राजाराम महाराज गेले, कसे गेले असतील? पाळणा कमीत कमी 400 फुटावरून गेला. तुम्हाला सिनेमा माहीत असतो ना सगळ्याला. आता नट्टापट्टा करतात ते सिनेमातला बघूनच करतात. सगळ्याजण टिकत नसतं ते. कायम टिकणाऱ्या गोष्टी करा. सिनेमाची नटी माहीत असेल, मृणाल देव माहिती आहे का? नाही माहीत. फरजंद सिनेमा पाहिला का? फतेह शिकस्त पाहिला का? सुभेदार पाहिला का? त्यातली जिजाऊ साहेब आहे ना ती मृणाल देव. तिचे आजोबा म्हणजे गोनी दांडेकर. त्यांनी हा इथं असणारा शिवाजी महाराजांचा पुतळा एकट्याच्या प्रयत्नातून उभारलेला आहे. 1974 साली शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 300 वर्ष झाली म्हणून त्यांनी केला. केंद्र सरकार, राज्य सरकार सगळे विरोधात होते. ते म्हणले तुम्ही विरोध करा किंवा काय करा, एक एक तुकडा मी वर घेऊन येतो, इथं त्याची जोडणी करतो, इथं पुतळा उभा करतो. म्हणून त्यांनी तो पुतळा उभा केला. शेवटच्या घटकेला सगळे तुकडे वर आल्यावर सरकारने परमिशन दिली, इथं पुतळा उभा केला. ती मृणाल देव, जी आजोबा अशी आहेत शिवाजी महाराजांची भक्त आहेत. ते किती भक्त आहेत? त्यांचं राहणं तळेगावचं होतं. त्यांचं पत्र जर पाठवलं तर त्यांना लिहायचं गोनी दांडेकर, गोपाळ निळकंठ दांडेकर, मुक्काम पोस्ट तळेगाव, नसल्यास किल्ले रायगड. इतकं इथं ते राहत होते. तर त्यांची नात असणारी मृणाल देव म्हणजे नटी आहे म्हणून तुम्हाला सांगतो. तुमचा सगळ्याचा आदर्श नटनाट्य आहे, पण ती नटी पण कशी आहे थोडं ते ऐका. तिची आई वीणादेव, हे दोघं म्हणजे तिचे वडील गोनी दांडेकर आणि वीणादेव, आणि वीणादेवची पत्नी